हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आपला हा फ्री मेहंदी क्लास 13 दिवसाचा आहे. त्यामधील आपला आजचा 13वा दिवस चालू आहे आणि त्यामध्ये चेक्स पॅटर्न हा 4था दिवस आहे. तर आज आपण चेक्स पॅटर्नचाच आपण पुढील भाग बघणार आहोत आणि आत्तापर्यंत आपण 3 भागामध्ये म्हणजे चेक्स पॅटर्नच बघितले आहेत आणि आज आपण सुद्धा इथे थोडेशा वेगळ्या पद्धतीचे चेक्स पॅटर्न बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आपल्याला अशा लाईन्स काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या तिरक्या आडव्या उभ्या सरळ ह्या तिरक्या अशा टाईपमध्ये काढायच्या आहेत. आणि आपण सुरुवातीला चेक्स पॅटर्न असाच एक बघितला होता, पण हा थोडासा वेगळा आहे. यामध्ये चेक्स पॅटर्न फिलिंग केल्यानंतर राहिलेला जो बॉक्स आहे तो रिकामा न सोडता आपल्याला त्यामध्ये डॉट्स द्यायचा आहे. अशा पद्धतीचे सर्व बॉक्समध्ये आपल्याला डॉट द्यायचे आहेत. त्यानंतर आपण एक हम्सचा डबल लाईन्समध्ये एक पॅटर्न बघितला होता, तोच आपण इथे एक सिंगल लाईन्समध्ये बघायचा आहे. आणि यामध्ये सुद्धा अशाच उभ्या तिरक्या आडव्या रेषा आपल्याला तिरक्या टाईपमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आणि जे आपण हम्स बनवले होते तेच आपल्याला इथे सर्व लाईन्सवरती ड्रॉ करायचे आहेत. आणि हम्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक डॉट, फक्त एक डॉट इथे फिलिंग करायचं आहे, त्यापेक्षा जास्त काही नाही, कारण हा एक आपला एक पॅचवर्क म्हणजे चेक्स पॅटर्नचा एक वर्क होईल. त्यानंतर तिसरा चेक्स पॅटर्न आपण इथे एक लीव्ज म्हणजे पानांचा बघणार आहोत. आपण सुरुवातीला पानं कसे काढायचे किंवा वाईन्स कशा काढायच्या हे सुद्धा बघितलं आहे. त्याच वाईनचा आपण आज इथे एक चेक्स पॅटर्नमध्ये उपयोग करणार आहोत. त्यामुळे इथे बघा, सर्वात आधी मी उभ्या तिरक्या आणि आडव्या रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि त्यालाच आपल्याला आता इथे वाईन्स बनवायचे आहेत. तर अशा प्रकारचे आपल्याला वाईन्स, पूर्ण ज्या लाईन्स आपण काढलेल्या आहेत त्याला पूर्ण वाईन्स बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीच्या दोन्ही लाईन्सला आपल्याला वाईन्स काढून घ्यायचे आहेत. छोटे छोटे पानांचा आकार काढायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळी फिलिंग करायची नाही, फक्त डॉट्स द्यायचा आहे, कारण डिझाईन ही उठून दिसणार आहे. त्यानंतर आपला चौथा चेक्स बॉक्स आहे तो पानांचा. यामध्ये आपण सरळ उभ्या आणि आडव्या अशा सरळ डबल लाईन्स घेणार आहोत आणि त्यामध्ये एक लीव ड्रॉ करून त्याच्या साईडला पूर्ण आपल्याला फिलिंग करायचं आहे. इथे आपल्याला एक लीव म्हणजे पान ड्रॉ करायचं आहे आणि जो पान ड्रॉ केलेला आहे त्याच्या साईडला जो भाग भाग आपला रिकामा असणार आहे तिथे आपल्याला पूर्ण मेहंदीने फिलिंग करायची आहे.
अशा पद्धतीचे पूर्ण साईडला लीवच्या आपल्याला फिलिंग करायचे आहे। त्यानंतर इथे आपला 5वा पार्ट आहे तो फ्लावरचा। याआधी आपण डबल लाईनमध्ये एक फ्लावर पॅटर्न बघितला होता, तोच इथे आपण सिंगल लाईनमध्ये बघणार आहोत। आणि फिलिंग ही डबल लाईनच्या पॅटर्नमध्ये एक फ्लावरमध्ये फिलिंग केली होती, तर तो न करता आपल्याला इथे एक सिंपल फ्लावर ड्रॉ करायचा आहे। त्यासाठी इथे सुद्धा मी आडव्या उभ्या तिरक्या रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता अशा पद्धतीच्या इथे फ्लावर्स बनवलेले आहेत। आता जो हा पॅटर्न आपण बनवला आहे त्याच्यामध्ये जी जागा आहे तिथे आपण कुठलंच आता फिलिंग करायची नाही, फक्त आपल्याला डॉट द्यायचा आहे। कारण मागच्या भागामध्ये आपण इथे पूर्ण फिलिंग केली होती, इथे ती फिलिंग न करता फक्त डॉट्स द्यायचा आहे। आणि अशा पद्धतीचा हा एक पॅटर्न आपला पूर्ण झाला। त्याननंतर आपला चेक्स पॅटर्नचा आपला इथे 6वा पॅटर्न जो आहे तो सुद्धा स्मॉल फ्लावर्समध्ये आहे आणि मध्ये सुद्धा आपल्याला कुठलीही फिलिंग करायची नाही, फक्त डॉटच द्यायचा आहे। हाही पॅटर्न आपण 2 लाईन्स आणि स्ट्रेटमध्ये बघितला होता, तोच आपण इथे सिंगल लाईनमध्ये बघणार आहोत। फ्लावर्स पूर्ण जो मध्ये आपला स्क्वेअर झालेला आहे तिथे आपण पूर्ण फ्लावर्स ड्रॉ केले आहेत आणि राहिलेल्या लाईन्सवरती इथे फक्त आपल्याला एक छोटा छोटा डॉट द्यायचा आहे। त्यानंतर आपला इथे 7 नंबरला एक चेक्स पॅटर्न आहे, तो आहे फ्लावर विथ हम्स। तर आपल्याला इथे हम्स नाही काढायचे ॲक्च्युली, इथे 2 लाईन्स काढून त्यामध्ये आपण हम्स बऱ्याच याच्यामध्ये हम्स काढले होते, पण इथे आपल्याला हम्स नाही काढायचे। इथे मी आडव्या तिरक्या डबल लाईन्स काढलेल्या आहेत आणि ज्या डबल लाईन्स आहेत त्यामध्ये फक्त एक लाईन्स काढलेल्या आहेत छोट्या छोट्या, इथे हम्स वगैरे अजिबात काढलेलं नाही आहे, लाईन्सनीच पूर्ण ड्रॉ केलेलं आहे। आणि यामध्ये आपल्याला एक स्पायरल बनवून त्याला छोटंसं एक फ्लावर्स बनवायचं आहे। अशा पद्धतीचे पूर्ण चेक्स पॅटर्नमध्ये आपल्याला सुरुवातीला स्पायरल बनवायचं आहे आणि त्यानंतर त्याला छोटे छोटे फ्लावर्स बनवून आपल्याला हा पॅटर्न पूर्ण करायचा आहे। त्यानंतर आजचा आपला लास्ट चेक्स पॅटर्न 8वा आहे। इथे सुद्धा आपल्याला सिंगल लाईन तिरक्या ज्या आहेत त्या आपल्याला ड्रॉ करायच्या आहेत आणि त्यामध्ये छोटासा स्पायरल काढून आपल्याला एक डॉट द्यायचा आहे। आज आपला हा मेहंदी क्लासचा दिवस 13वा आहे आणि त्यामध्ये चेक्स पॅटर्न हा 4था दिवस आहे। तर आजच्या ह्या 4ही दिवसामध्ये आपण चेक्स पॅटर्न बघितलेले आहेत। अशा पद्धतीचा पूर्ण स्क्वेअर आपण काढून घेतला आहे आणि त्यानंतर आपण इथे छोटे छोटे स्पायरल काढून त्याला डॉट दिलेला आहे। हाच पॅटर्न आपला लास्ट 8वा आहे आणि तुम्हाला हा मेहंदी क्लासचा आपला 13वा दिवस कसा वाटला, त्यामधील चेक्स पॅटर्न हे कसे वाटले, शिकायला सोपे आहेत की नाहीत हे मला नक्कीच सांगा आणि आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा।
आणि तुमच्यासुद्धा कोणी फ्रेंड्स असेल त्यांनाही मेहंदी क्लास शिकायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच शेअर करू शकताय. चला तर भेटूया असंच नेक्स्ट भागामध्ये. तर आजचा हा चेक्स पॅटर्नचा जो चौथा दिवस आहे त्यामध्ये मी तुम्हाला अशा प्रकारचे सर्व डिझाईन्स इथे मी शिकवलेले आहेत आणि हे तुम्हाला नक्कीच आवडले असतील.